पाऊस पडत होता, एवढा पाऊस प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट जाम झालेले. दिवसभर मी पावसातच होतो. पाऊस चालू आहे ना गाईच. आता इथं बिअर बीटला आलो, इथं तरी पाऊस नाही. म्हणजे सकाळपासून नुसतं पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं कमीत कमी गाईच आमचे घरून निघालो, घरून गोडाऊनला आलो, एवढा पाऊस भयंकर. डायरेक्टली हेल्मेट बिलमेट, त्यानंतर आपले जॅकेट रेनकोट फुल. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आजची आपली जी कामाची सुरुवात आहे गाईज ही होणार आहे आपल्या गोडाऊन पासून. त्याच्यात गाईज पाऊस एवढा बेकार चालू आहे बघा. इथून तिथून गाईज मी घरून निघालो, घरून गोडाऊनला आलो, एवढा पाऊस भयंकर. डायरेक्टली हेल्मेट बिलमेट, त्यानंतर आपले जॅकेट रेनकोट फुल वल्ले. गाईज आपल्यासोबत आहे आपला प्रदीप भाऊ आज. आणि ॲक्च्युली विषय असा आहे गाईज, आता जेवढे पण कॉन्ट्रॅक्टर होते सगळ्यांना आपण आत्ता फोन केला होता, बट सगळेजण म्हणे का आमच्याकडे सगळं काही मटेरियल आहे. मग आता नेमकं ऑफिसला जायचं आहे, तर पाऊस लय चालू आहे, तर म्हणतो चला आता येईल काही काम आहे. आजपर्यंत पण मी म्हणजे इकडचं बरंचसं थोडंफार काम बाकी होतं सॉर्ट आऊट करायचं नाही. मग आता हे सगळं काही जे आहे सगळं सॉर्ट आऊट करून घेऊ. त्यानंतर काहीच मग आपण जाऊ आपल्या गोडाऊनला, गोडाऊनला नाही, ऑफिसला जाऊ आपण आपल्या, नाही का. कारण कंपनीवाले पण काही जरा आमचा विचार करणार आहे का हे इन टाईम पण इथून टाकते, आउट टाईम पण इथून टाकते, नेमकं विषय काय. बट गाईज आता पहिले कसं होतं, सगळेजण ऑफिसला जायचे, पण आम्ही तसं नाही करत. आम्ही इकडे येतो, जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरला फोन केले काय मटेरियल लागते, मग इथून मटेरियल देऊन टाकायचं गोडाऊनवरून सगळं. कारण आपल्याकडे सगळंच काय आता अवेलेबल झालेलं आहे बघा. हे फायर अलार्मचं मटेरियल गाईज, त्यानंतर यू क्लॅम्प, ड्रिल मशीन, एल्बो बिल्बो, त्यानंतर हे पेंटचे डब्बे. आता पेंटचे डब्बे पण आपल्याला ठेवायचे आणि 3 बॉक्स आहे अजून, हे व्यवस्थित ठेवून देऊ. आणि बॉक्स जर खाली राहिले ना खराब होऊन जाते. तर आता आपण आहे ना हे बघा एवढा पसारा काढून ठेवलेला आहे, जेव्हा दुनियाचा पसारा काढलेला आहे. आता काहीच हे सगळं व्यवस्थित इथं लावून देऊ, पेंट वगैरे. त्यानंतर काहीच आता हे जे गॅस किट आहे, आपण गॅस किट जे आहे हे प्रॉपर पूर्ण सॉर्ट आऊट केलेलं आहे. म्हणजे जे 4 इंची आहे, 6 इंची आहे, 9 इंची आहे, सगळे वेगवेगळे केले आहे. त्यानंतर फक्त विषय एवढाच राहिला काहीच का आपल्याला एल्बोनला जागा पुरत नाही. आपण एल्बोनचं पण काहीतरी करू. चिली सॉकेट सगळे असे ठेवून दिलेले, कारण आहे ना आपल्याला काहीच पेंटचे डबे जे होते ते आपल्याला इथं प्रॉपर ठेवायचे होते म्हणून, नाही का. आणि अजून हे बघा हे टूल बॅग आहे आपले 3-4, याच्यातलं पण सगळं मटेरियल सॉर्ट आउट करू. आणि त्यानंतर आपल्याकडे काही छोटे सॉकेट एल्बो आहे ते पण आपल्याला आज सॉर्ट आउट आपलं सगळं काम झालेलं आहे म्हटलं. म्हणजे गोडाऊनचं नाही का. हे बघा गाईज हे डब्बे वगैरे सगळे व्यवस्थित लावले गाईज. त्यानंतर गाईज आपण याच्यामध्ये 3 प्रकारचं सामान ठेवलं एकाच कॅरेटमध्ये. हे बघा हा एक कॅरेट आहे, याच्यामध्ये आपण पार्ट्स केलेले आहे. इकडं पण आहे, त्यानंतर इथं पण आहे, इथं पण आहे. त्यानंतर गाईज आपल्याकडं खूप सारे आहे ना गॅस किट पडलेले होते गाईज. हे बघा सगळे गॅस किट पण आता वेगवेगळे करून ठेवलेले आहे, जेणेकरून कसं गाईज आपल्याला जर गॅस किट कुठं पण जर लागले, किती पण लागू दे, तर आपण लगेच तिथल्या तिथं देऊ शकते काढून, नाही का. म्हणजे 3 इंची झाले, 4 इंची झाले, लगेच देता येईल आपल्याला. ही मोठी आहे बरं काय, ही 3 इंची 4 इंची एकत्र केली आहे. हे बघ तसंच काय तसंच मला नाही माहिती. आणि याला काहीच नुसतं चहा प्यायला डोसायला. तर चला आता रेनकोट घालू, पाऊस तर काही थांबत नाही. मस्त ऑफिसला बसून घेऊ. नाही ऑफिसला नाही जायचं घ्यायला, आपल्याला पेंटचे डबे द्यायला जायचं आहे कुणाल पाटील. आता आपण आलेले कुणाल पाटीलच्या साईटवर. गाईज दादूचं आज काम चालू आहे, गाई जर टाकायचं आहे त्याला उद्या. आता पाईप कटिंग करतोय. आणि त्यानंतर आता गाईज आपण पेंटचे 2 डब्बे, म्हणजे एक प्रायमर एक रेड, त्यानंतर 2 लिटर थिनर, 2 रोलर आणि एक ब्रश देऊन ठेवलेलं आहे गाईज त्याला. आणि आपला पैलवान गेला होता आत्ता इथं एका ठिकाणी कॉलेज रोडला फिरायला. आणि गाईज आता इथून आपल्याला घ्यायचं आहे डमी पण घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अजून सातपूरला पण जायचं मयूर ट्रेडर्सला, तिथून आपल्याला काही मटेरियल घ्यायचं आहे. आणि मग परत जायचं आहे बिअर बीटला आपल्याला. पण आलो होतो फॉर्च्यूनला गाईज. हे बघा एवढे सारे पाईप पडलेले आहे आपले, हे सगळे गाईज आपलेच पाईप आहे बरं का. आता इथलं काम झाल्यानंतर सगळे दुसरीकडे शिफ्ट करू आपण. त्यानंतर
हे एवढे आत्ता जस्ट ना आपण बटरफ्लायवर इथं टाकलेले आहे. हे गाईज आता आपण चाललो आहे बी ऑर्बिटला. म्हणजे ऑर्बिट आणि बी ऑर्बिट एकच आहे नाही का. तर तिथं जाऊ. तिथं थिनर, त्यानंतर डमी, त्यानंतर अजून सॉकेट द्यायचे 3 8चे, त्यानंतर 4 8चे असं काहीतरी. तर ते सॉकेट देऊ आणि मग त्यानंतर जाऊ आपण आपल्या ऑफिसच्या प्रवासाला. आणि मग तिथून गोडाऊन आणि गोडाऊनवरतून JRE मग जाऊ आपल्या घरी. पाऊस चालू आहे ना गाईज. आता इथं बी ऑर्बिटला आलो, इथं तरी पाऊस नाही. म्हणजे सकाळपासून नुसतं पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं कमीत कमी गाईज आमचे 2-3 तास जे होते ते गाईज आपले गेले गोडाऊनला. म्हणजे तिथलं सगळं काम करून होतं सॉर्ट आउट. पण विषय काय असतो, कंटिन्यू मटेरियल येत राहतं, कंटिन्यू सॉर्ट आउट करावं लागतं. नाही तिथे तसंच ठेवलं ना गाईज, पहिले जसं पसारा होता ना 8 वर्षापासून, तसंच पसारा होऊन जाईल. हे बघा गाईज, ही आहे बी ऑर्बिट. काहीच बिल्डिंग खूप मोठी आहे, खूप छान आहे. इकडं पण बिल्डिंग आहे खूप साऱ्या, इकडं पण आहे. बट इथला विषय एकच आहे, तर नेटवर्कच नाही इकडं, कोणत्याच मोबाईलला नाही. तर फायनली तुमचा भाऊ आलेला आहे घरी. गाईज घरी येऊन मस्त जेवण वगैरे केलं. आणि त्याच्यात आज गाईज तुमच्या भाऊनी केलेलं आहे मस्त दाढी आणि कटिंग. काहीतरी चेंज दिसत असेल नाही, खतरनाक एकदम स्मार्ट भाऊ आहे, एकदम नाद नाही करायचं. तर चला गाईज आता आपण आलेले चक्कर मारायला. कारण सकाळपासून गाईज पाऊस पडत होता, एवढा पाऊस प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट जाम झालेले. दिवसभर मी पावसातच होतो. आता थोडं चक्कर मारतो, इथं मस्त गार वारं सुटलेलं आहे. त्यानंतर मग जाऊ घरी आणि मस्त झोपून घेऊ. आपलं स्टँडर्ड विकारी तर बघूनच ठरवू मला आयलं काय विषय भाऊ का नाही का. काय दाढी विडी कटिंग विटिंग एक नंबर भाऊ का. आऊन गाईस 15 दिवस एक नंबर दाढी होऊन जाईल मस्त. तर चला गाईस, बाय. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. जय महाकाल.